बीड जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती गणाचे आरक्षण जाहीर झालेले आहे। बीड जिल्ह्यामध्ये एकूण 11 तालुके आहेत। या 11 तालुक्यामध्ये सर्वांचंच लक्ष असलेला तालुका म्हणजे परळी। परळी तालुक्यामध्ये जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणाचे कशा पद्धतीने आरक्षण सुटले आहे या विषयाची सविस्तर माहिती आपण ह्या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊ। तर नमस्कार मंडळी, बीड जिल्ह्यातील अतिशय महत्त्वाचा तालुका म्हणून परळी तालुक्याकडे पाहिले जात आहे। परळी तालुक्यामध्ये एकूण जिल्हा परिषदचे 6 गट आहेत। या 6 गटामध्ये कशा पद्धतीने आरक्षण सुटलेला आहे तर 1 नंबरचा गट येत आहे तो म्हणजे सिरसाळा। सिरसाळा जो गट आहे तो सर्वसाधारणसाठी सुटलेला आहे। त्यानंतरचा गट येत आहे तो म्हणजे पिंपरी। पिंपरी जो गट आहे तो अनुसूचित जातीसाठी सुटलेला आहे। तर त्यानंतरचा तिसरा गट येत आहे तो म्हणजे मांडवा। मांडवा परळी जो गट आहे तो सर्वसाधारण महिलेसाठी सुटलेला आहे। तर त्यानंतरचा चौथा गट येत आहे तो म्हणजे मोहा। मोहा जो गट आहे तो अनुसूचित जातीसाठी सुटलेला आहे। तर त्यानंतरचा जिल्हा परिषद गट येत आहे तो म्हणजे जिरेवाडी। जिरेवाडी जो आहे तो अनुसूचित जाती महिलेसाठी सुटलेला आहे। आणि त्यानंतरचा 6वा जो गट आहे तो धर्मापुरी। धर्मापुरी जो गट आहे तो ओबीसी साठी सुटलेला आहे। अशा पद्धतीने परळी तालुक्यामधील 6 जिल्हा परिषद गटाचे आरक्षण सुटलेले आहे। या 6 गटापैकी जवळपास 3 गटामध्ये पाहिलं तर अनुसूचित जातीसाठी हे राखीव गट असल्याचं या सुटलेल्या आरक्षणामध्ये आपल्याला पाहण्यास मिळालेले आहे। हे जरी असले तरी आता एकूण ह्या तालुक्यामध्ये 12 पंचायत समिती गण येत आहेत। या गणाचं देखील कशा पद्धतीने आरक्षण सुटलेलं आहे तर 1 नंबरचा गण येत आहे तो म्हणजे पांगरी। पांगरी जो गण आहे तो अनुसूचित जाती महिलेसाठी सुटलेला आहे। त्यानंतर टोकवाडी। टोकवाडी जो गण आहे तो देखील अनुसूचित महिलेसाठी सुटलेला आहे। त्यानंतर बेलवना। बेलवना गाव जे आहे ते देखील गण जो आहे तो सर्वसाधारणसाठी सुटलेला आहे। तर त्यानंतरचा गण येत आहे तो म्हणजे नागापूर। नागापूर जो गण आहे तो ओबीसी महिलेसाठी सुटलेला आहे। त्यानंतरचा गण येत आहे तो म्हणजे सिरसाळा। सिरसाळा पंचायत समिती जो गण आहे तो ओबीसी महिलेसाठी सुटलेला आहे। त्यानंतरचा गण येत आहे तो म्हणजे नंदागवळ। नंदागवळ जो गण आहे तो सर्वसाधारण महिलेसाठी सुटलेला आहे। त्यानंतरचा गण येत आहे तो म्हणजे मांडवा। मांडवा जो गण आहे तो सर्वसाधारण महिलेसाठी सुटलेला आहे। त्यानंतरचा गण येत आहे तो म्हणजे मोहवा। मोहवा जो गण आहे तो सर्वसाधारणसाठी सुटलेला आहे। त्यानंतरचा पोहनेर। पोहनेर पंचायत समिती जो गण आहे तो ओबीसी साठी सुटलेला आहे। त्यानंतर पिंपरी। पिंपरी जो गण आहे तो देखील सर्वसाधारणसाठी सुटलेला आहे। त्यानंतर जिरेवाडी। जिरेवाडी जो गण आहे तो देखील सर्वसाधारणसाठी सुटलेला आहे। आणि शेवटचा जो गण आहे तो म्हणजे धर्मापुरी। धर्मापुरी जो गण आहे तो सर्वसाधारण महिलेसाठी सुटलेला आहे। परळी तालुक्यामध्ये असे एकूण 12 गण आहेत आणि या 12 गणाचं अशा पद्धतीने आरक्षण सुटलेलं आहे। त्यामुळे आता इच्छुकांची गर्दी वाढत असून आता ह्या महत्त्वाच्या तालुक्यामध्ये कोणत्या गटात कोणत्या पक्षाचे उमेदवार जास्त निवडून येतात, कोणत्या गणामध्ये कोणत्या गटाचे उमेदवार निवडून येतात ह्याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। कारण परळी तालुक्यामध्ये बहीण भावाविरुद्ध लढत आपल्याला पंचायत समिती जिल्हा परिषदमध्ये पाहण्यास मिळत होती, परंतु आता ही जी लढत आहे ती एकत्ररित्या लढवली जाणार का परत एकदा बहीण विरुद्ध भाऊ अशी लढत होणार याकडे देखील संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागलेले आहे। परळी तालुक्यामधील सर्वात जास्त जिल्हा परिषद गटातील उमेदवार व पंचायत समिती गणातील उमेदवार विजय करण्यासाठी खूप मोठी जबाबदारी ह्या 2 बहीण भावाकडे असणार आहे। हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणाविषयीची अशीच माहिती जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा। धन्यवाद।